हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज परत घेऊन येते मैत्री या विषयावर दोन शब्द जे मनापासून मला बोलायला आवडेल। आज मी पाहिलं दिवसभर लोकांनी खूप शुभेच्छा दिल्या, मैत्री दिनाच्या शुभेच्छा, सगळ्यांचे मेसेजेस मिळाले किंवा व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर मैत्री नावाचा पूर्णपणे पाऊस पडला। थोडक्यात सांगायला गेलं तर की मैत्री दिनाच्या शुभेच्छा, पण नेमकी ही मैत्री खरी आहे का सगळ्यांची, का फक्त शुभेच्छा द्यायच्या आणि आपला सगळ्या सवय लागली आहे, सोशल मीडियावर सगळे ॲक्टिव्ह आहेत म्हणून शुभेच्छा पोहोचवत आहे, का खऱ्या मनाने मैत्री निभवत आहे? त्याच्यावर थोडासा उजाळा दिलाय मी। आपली मैत्री जी आपण लहानपणापासून निभवलेली असते, म्हणजे आपल्या लहान मैत्रीचे पण एक 3 टप्पे आहेत। एक आपले 1ली ते 10वी पर्यंतची मैत्री असते, तिथून एक कॉलेजची मैत्री असते आणि कॉलेजमधून करिअर घडवतानाची मैत्री म्हणा, आणि तिथून पुढे जे नोकरीला लागतो तिथे कलिग असतात, तिथेही मैत्री होते। म्हणजे जीवनाच्या टप्प्याटप्प्यावर आपल्याला मित्र मिळतात। पण खरी मैत्री म्हणजे नेमकी काय? खरी मैत्री आपली 1ली ते 10वी या वेळेत असते। त्याचं कारण असं आहे की आपण 1ली ते 10वी पर्यंत एकदम लहान मूल असतो, आपल्या हृदयाची स्पंदनं उघडलेली नसतात, म्हणजे परमेश्वराची कृपा अजून आतमध्ये असते। आपल्या दुनियाचं बरं वाईट माहीत नसतं, चांगलं वाईट माहीत नसतं। मग त्यावेळी आपण निस्वार्थी मनातून जे 1ली ते 10वी पर्यंत जे आपल्या मित्रांसोबत राहतो, त्यांना इकडे तिकडे बोलवतो, त्यांच्याशी जी मैत्री करतो, त्यांच्याशी जे निस्वार्थी नातं जुळलं जातं, ते ना इथे आतमध्ये कुठेतरी कोपऱ्यात रुतून बसतं। आणि ती मैत्री जी असते ना, ती आयुष्यभर निभवण्यासारखी असते। मग ती मैत्री म्हणजे खूप गोड असेल मी म्हणेन, कारण ती निस्वार्थी भावनेतून झालेली असते। कारण त्यावेळेस तुम्ही कुठल्या पदावर नसता, त्यावेळेस तुम्हाला कुठला श्रीमंती गरिबी याचा भाव माहिती नसतो, त्यावेळेस तुम्हाला हे माहीत नसतं की मित्र चांगला आहे का वाईट आहे, त्याच्या मनात कुठल्या भावना आहेत। तुम्ही सरळ निखळ मनाने केलेली ती मैत्री असते, जिथं कुठला स्वार्थ नाही, कुठली भावना नाही किंवा कुठलं तुमचं पर्पज नाही आहे लाईफचं, फक्त त्याच्यासोबत राहायचं, त्याच्यासोबत बसायचं, बोलायचं, मजा करायची म्हणून। पण ते नातं तुमचं प्रगल्भ 10वी पर्यंत होतं। मग 10वी झाल्यानंतर आपली कॉलेज, नवीन जीवनाची दिशा असते, तिथे आपण पसरतो, जिकडे जाईल तिकडे सगळीकडे म्हणजे असे पांगापांग होतात। मित्र एकमेकांजवळ राहत नाहीत, कोणाचं करिअर वेगळं असतं, कोण इंजिनियर होतं, कोण डॉक्टर होतं, कोण वेगवेगळ्या करिअरमध्ये जातं, खूप करिअर झालेत आज तरी। आणि मग त्याच्यामध्ये ते करिअर करताना मैत्रीची मग थोडीशी दुरावा निर्माण होतो। मग तुमचे नवीन मित्र त्याच्यात ॲड होतात कॉलेजचे, मग तुमच्या त्या कॉलेजच्या आठवणी त्यात ते ॲड होतं। मग त्याच्यानंतर जे मित्र आहेत येतात जातात, ते तुमच्या मनाला तेवढे म्हणजे असं आतमध्ये खोल ऋतूवर बसत नाहीत, कारण त्यातून ते तुमच्याकडून काहीतरी घेवाण देवाण असते। कॉलेजमध्ये पण तुमच्या नोट्सपासून सुरुवात होते, तुमच्या पुस्तकांपासून सुरुवात होते, तिथून तुमच्या ओळखी होतात। मग तुमच्या मम्मी पप्पाचं बॅकग्राऊंड विचारलं जातं, मग तिथून एक कॅटेगरी ठरवली जाते की बाबा हे ह्या कॅटेगरी, ती कॅटेगरी। खरी मैत्री खूप नशिबाने खूप कमी होते, खूप म्हणजे खूप। मी म्हणायला नंतर ना, तुमची मैत्री जर असेल आयुष्यात तर तुमचे 2 ते 3च असतील मित्र, कोणाकोणाचे तर एकच मित्र असेल, अशी ही खरी मैत्री असते ॲक्च्युअलमध्ये। नंतर बाकी सगळे आहेत कॅज्युअली मैत्री खूप जणांशी होते आपली, नाही असं नाही आहे। समाजामध्ये सोशल नेटवर्किंग टिकवायला समजा आपलं काम असेल, आपलं वर्किंग असेल, आपले कामं असतील, कुठल्या गरजा असतील, त्या निभवायला सुद्धा आपली मैत्री असते, प्रत्येकाबरोबर असते, समाजातही असते ती मैत्री। पण ती आणि ही मैत्री खूप वेगळी आहे थोडक्यात बघायला गेलं तर। मग आता त्यात असे की लहानपणापासूनचे मित्र असतील, पुरुषांच्या बाबतीत मी म्हटलं तर ते खूप जरा नशिबवान आहे जरा मैत्रीच्या बाबतीत माझ्या मते। कारण पुरुष हे लहानपणापासून एकत्र राहतात, मग त्यांची मैत्री टिकायला एक वर्षानुवर्ष पुरेसा असतो, तेच मित्र त्यांचे पुढे जातात। कारण एकत्र जर राहत असतील एका एरियामध्ये आणि ते मित्र लहानाचे मोठे होऊन त्याच एरियामध्ये लग्न झालंय, त्यांचे संसार पण तिथं सुरुवात झालेत, करिअर पण तिकडंच घडवलेत, मग अशा वेळेस होतं काय की त्यांची मैत्री खूप घट्ट होते, निभवायला त्यांना वेळ मिळतो, फॅमिलीतून प्रेशर येत नसतं। सगळ्या गोष्टी करताना त्या पुरुषाला मैत्री निभवायला बिलकुल पण दडपण नसतं, म्हणून त्यांची मैत्री आज जास्त टिकते। आज मैत्रीचे स्टेटस बघितले तर मोस्ट ऑफ दी पुरुषांना ह्या रिसॉर्टला, त्या रिसॉर्टला, स्टेटसला, कुठे बाईकवर फिरायला, मुलांचे घोळके भरपूर दिसतील तुम्हाला मैत्री निभवताना। पण त्याच हिशोबाने आज थोडंसं मुलींना स्वातंत्र्य आहे, नाही असं नाहीये, मी मान्य करते त्या गोष्टींचं, मुली पण मैत्री निभवतात। पण मुलींच्या मैत्रीचं काय होतं, ते शाळा कॉलेज असेपर्यंतच असते ती मैत्री, आणि त्यांच्यानंतर त्यांचं एक लग्न होतं,
त्यांचा एरिया चेंज होतो, त्यांचं आजूबाजूचं सगळं सर्कल चेंज होतं. मग त्यांना त्यांच्या मैत्रीची थोडीशी साईडला मैत्री ठेवून त्यांना त्यांच्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बघायला लागतात. ते बघताना सुद्धा जरी त्यांनी ठरवलं मैत्रिणींना भेटायचं, गेट टुगेदर करायचं, तरी पण त्यावेळेस त्या मुली एबल नसतात. म्हणजे मी बघावं तेव्हा की बाबा माझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे, माझं बाळ रडतंय, माझं बाळ आजारी आहे, किंवा माझ्या सासरच्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, किंवा मला आज इथे येता येणार नाही, माझे मिस्टर गेलेत मित्रांसोबत, मग माझ्या घरात एकटी आहे, सासूबाई एकटी आहे. खूप कारण, अनेक कारणं आहेत स्त्रियांना देण्यासाठी. मग होतं असं की त्या हळूहळू त्यांच्या मैत्रीची लिंक तुटत जाते. त्या मैत्री फक्त मनातच टेकवतात, मनातच राहतात स्त्रियांच्या मैत्री. मोस्ट ऑफ मी म्हणेन की 30 ते 40, 50% म्हणलात तरी चालेल की महिलांना मैत्री निभवता येत नाही. त्यांच्या मनात खूप जागा असते मैत्रिणीविषयी, पण मैत्रिणींना भेटता येत नाही, मैत्रिणींना वेळ देता येत नाही. आणि मग त्यांची जी चिडचिड होते कोणाशी शेअर करायचं. त्यांना एक दुसरं असं रूप मी म्हणेन सासरी आल्यानंतर महिलांना की बाबा मैत्रिणी भेटत नाहीत, त्यांना तो चान्स मिळत नाही मैत्रिणीसोबत कंटिन्यू करायचं आयुष्यामध्ये. मग त्यावेळी ते येतात ते घरी, मग सासरी आपल्या जावा असतील, नणंद असेल, यांच्याशी मैत्री करायला जातात. मग त्यांना असं वाटतं की माझी जाऊ माझी मैत्रीण आहे, किंवा एक बहीण असेल तिच्याशी मैत्री करायला जातात. बहीण, जाऊ म्हणा, नणंद म्हणा, ह्यांच्याशी मैत्री करताना तुमच्यावर एक नात्याचं एक बंधन येतं. कसं असतं माहितीये का, तुम्ही आता काही शेअरिंग करायला गेला, आपण मैत्रीमध्ये एक अनलिमिट असतं. प्रत्येक नात्याला एक मर्यादा आहे. प्रत्येक नात्यामध्ये माणूस शेअरिंग केअरिंग सगळं करतं, पण ते एक मर्यादेमध्ये राहून करतं. पण एक मित्र आणि मैत्री एक अशी जागा आहे जिथं तुम्ही अनलिमिट पाहिजे ते बोलू शकता. ते जर समोरच्या मित्राविषयी जरी तेवढं बोलायचं असेल लिमिटच्या बाहेर, तरी त्याला तोंड भरून तुम्ही शिव्या पण देऊ शकता. पण तीच मैत्रीचं बोलणं हे सगळं उचलून आपण घरी आणलो. बाबा ही माझी नणंद मैत्रीण आहे, किंवा माझी जाऊ मैत्रीण आहे, माझी बहीण माझी मैत्रीण आहे, तिथं आपण बोललो. आपल्याला माहित नाही ते मैत्रीच्या नात्यामध्ये निभावून घेऊन जातात, पण कुठली एखादी गोष्ट त्यांच्या मनाला लागली ती मनात ठेवणार. नंतर कुठे काही जरी थोडा जरी वाईटपणा आला, त्या गोष्टीचा तो वापर करतात तिथे की हिने हे सांगितलं, तिने ते बोललं, बऱ्याच हिने मला हे बोललं, तिने ते. त्याच्यामध्ये ते नाती टिकत नाहीत. मैत्री निभावली की कुठेतरी तिथे येऊन ते नात्यांमध्ये फाटे पडतात. आयदर अधिकारांचे नाते असो, या घरातल्या व्यवहारांची नाते असो, किंवा तुमचे निभवायचे असतील, काम असेल, त्याच्यामध्ये ते येत नाही. आणि मैत्रीमध्ये ही मर्यादा नसते. हा फरक आहे नातं आणि मैत्रीमध्ये. आपण आपल्या बहिणीशी मैत्री करतो, काही मी म्हणेन की बहिणींशी पण शेअरिंग करतात, पण बहिणी कशा शेवटी सासरी आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी येतात, त्यांच्या मनात आलं तेव्हा ते पण नाही भेटू शकत. मैत्री अशी की ठीक आहे, मी मानते की भेटणं गरजेचं नसेल, मैत्री वर्षातून एकदा भेटली तरी पण तुमचं बोलणं झालं पाहिजे. पण मैत्रीची जी मर्यादा आहे ना, ती नात्यांमध्ये येते. मैत्रीमध्ये मर्यादा येत नाही, पण नात्यांमध्ये मर्यादा येते. मग आपलं नातं हे सखळ मैत्रीपूर्ण आहे का? नाही. आपली जी मैत्रीण आहे ते स्त्रियांना खूप कठीण जातं मैत्री टिकवायला. स्त्रियांसाठी म्हणून ती स्त्री एक सर्टन एज अमाऊंट झाल्यानंतर, एक 30 म्हणा, 35 म्हणा, मुलं असेपर्यंत ती बिझी असते, सासरमध्ये बिझी असते, आणि तिचे जे सासरचे असतात ते त्यांचं सोशल नेटवर्किंग, मित्रमैत्रिणी सगळं सांभाळतात, ते ओके असतात त्यांच्या लाईफमध्ये. मग हिचे मैत्रिणी पण दूर झाल्या हिच्या, मग हिचे मुलं पण हळूहळू मोठे होतात. मग आज जे स्त्रियांचं एकटेपणाचं, जी आई झाल्यानंतर जी स्त्री एकटी पडते 40-45 मध्ये, मग त्यावेळेस कुठेतरी जाऊन ते कुठला तरी ग्रुप जॉईन करते. मग स्वतःविषयी म्हणजे एक स्वतःविषयी म्हणजे शोधायला सुरुवात करते, कशात कमी आहे काय, मग माझी मित्रमैत्रिणी कोण नाहीत. मग ती अशी चाळणी तयार करते, माझे हे मित्र होते, ही मैत्रीण होती. मग ती जुन्या मैत्रिणींना शोधायला बघते. मग जुन्या मैत्रिणीशी बोलल्यावर तिला ते लहानपण आठवतं. मग ती तिच्याच जगामध्ये जाते, जे लहानपणात आठवलेलं असतं ते तिला सगळं, लहानपणी ती जगलेली असते. मग तिला ते हवं असं वाटू लागतं. कारण का माहितीये का, ती मैत्री जगल्यानंतर ते जे आनंद, जे सुख मिळतं, ती त्या मैत्रीतून बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या जगाकडून तिला ते सुख, ती मैत्री कधीच मिळत नाही. मग तिला तीच चांगली आठवण कायम डोक्यात राहते. नवीन आठवणी कितीही तयार केल्या तरी त्या आठवणी, जुन्या आठवणीचं, जुन्या मैत्रिणीची जागा कधीच घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपली जुनी मैत्री आपण कधीच विसरू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की मैत्री या शब्दाचं डेफिनेशन काय? खरं डेफिनेशन, आणि मैत्री ही, मी स्त्रियांविषयी बोलले, पुरुषांविषयी बोलले, पण स्त्री आणि पुरुषांची पण मैत्री असू शकते. ती सुद्धा जिथे म्हणजे विचारच करावा लागणार नाही, एकत्र एकदम बिनधास्तपणे बोलू शकणारी जागा म्हणजेच मित्र मैत्रिणींची असू शकते. आणि त्याचा जर विचार करून बोलावं लागलं तर ती मैत्रीची मर्यादा नाही आहे, हे एवढं एक लक्षात ठेवून चालायचं नक्कीच नेहमीच. तुम्ही बघा तुमची अशी मैत्री कोणाशी आहे. आणि थोडक्यात
माझ्या मते मैत्रीची खरी भाषा म्हणजे ही आमच्याकडून म्हणजे माझ्या मैत्रीतून जी विचारसरणीतून जी भाषा निघाली ती मैत्री म्हणजे एकमेकांशिवाय न राहू शकणारं अव्यक्त प्रेम म्हणजे खरी मैत्री. एकमेकांशिवाय न राहू शकणारं अव्यक्त प्रेम म्हणजे खरी मैत्री. ॲक्च्युली त्याला कुठले नाते नाहीत, कुठलं बंधन नाही, कुठली लिमिट नाही. अनलिमिट अनसोर्स असणारे म्हणजे अनलिमिटेड तुमचे सोर्स आहेत तिथे, जिथे तुम्हाला समाधान मिळतं, सुकून मिळतं, आनंद मिळतो, जिथे तुम्हाला स्वर्गाहूनही सुंदर जागा वाटते. असे मित्रमैत्रिणींचं हृदय असतं. मग अशी मैत्री अगर तुमच्या आयुष्यात असेल तर त्याला तुम्ही जपून ठेवा. कुठेही जाऊ देऊ नका त्या मैत्रीला. तुम्ही जरी दूर राहत असाल तर वर्षातून एकदा तरी गेट टुगेदर करा. घरात राहत असाल किंवा घराच्या बाजूला राहत असाल, एखादा कप चहा प्यायला तरी नक्कीच त्या मैत्रिणीसोबत जा तुम्ही. मित्र असो या मैत्रीण असो, निखळ मैत्री ही खूप शुद्ध आणि सोज्वळ असते. त्यात मुलगा आणि मुलगी हा विषयच नाहीये, जेंडरचा विषय नाहीये. विषय आहे तो भावनांचा आहे, की तुमच्या भावना किती अशा शुद्ध आहे ती मैत्री निभवायला. आणि बघा, तुम्हाला अशी शुद्ध आणि छान मैत्री मिळाली तर नक्की जपून ठेवा. आणि मी तर म्हणेन ह्याच गोष्टींना मैत्री म्हणतात, जिथं निस्वार्थपणा येतो, जिथं निखळपणा येतो, जिथं अमर्यादित बोललं जातं, जिथं मर्यादा येत नाही, जिथं नात्यांची परिसीमा येत नाही. म्हणून हे सगळ्यात स्वच्छ आणि निखळ नातं म्हणजे मैत्री. आणि ती जर असेल तर ती जपून ठेवा. आणि तुमची मैत्री पण अशीच निखळ तुम्हाला मिळू द्या, ज्यांना कोणाला नाही मिळाली. आणि ज्यांची असेल त्यांनी जपून ठेवावी, एवढंच सांगेन. जर माझे आवडले असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.